मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तासगाव आणि कवठेमहांकाळ हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि तासगाव आणि कवठेमहांकाळ हे जे दोन तालुके आहेत ते राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत म्हणून ओळखले जातात. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यभर लोकप्रिय असलेले नेते आबा पाटील यांच्यामुळे हे दोन्ही तालुके आणि तो मतदारसंघ सतत राज्यात सुद्धा चर्चेमध्ये राहिला. आबांच्या नंतर त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हा सतत राहिलेला आहे. सलग 3 निवडणुका झाल्या, तिथं राष्ट्रवादीचेच उमेदवार आबांच्या नंतर सुद्धा तिथं निवडून आलेले आहेत. यावरून राष्ट्रवादीचा प्रभाव तिथं दिसून येतो. आबांचे चिरंजीव युवा नेते रोहित पाटील सध्या तिथं आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्याचबरोबर आबांचे धाकटे बंधू सुरेश भाऊ पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आणि ते सुद्धा तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी धुरा सांभाळतात. प्रामुख्यानं कवठेमहांकाळ तालुक्यातल्या राजकारणाची सगळी सूत्र त्यांच्या हातात असतात असं सांगितलं जातं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ह्या दोन्ही काका पुतण्यांनी म्हणजे सुरेश भाऊ पाटील आणि रोहित पाटील यांनी चांगलं यश मिळवलं. तासगावची पंचायत समिती त्यांच्या हातातून गेली आणि ती पंचायत समितीची सत्ता माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पक्षानं किंवा यांनीच मिळवली, स्वतः त्यांच्या गटानं मिळवली. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवली. तरीसुद्धा कवठेमहांकाळ पंचायत समितीची सत्ता मात्र राहिलेली आहे आणि तासगावमधला हा पराभव हा प्रामुख्यानं रोहित पाटील यांच्या राजकारणाचा पराभव आहे असं मानलं जातं. परंतु कवठेमहांकाळ तालुक्यात काम करणारे सातत्यानं आबा असल्यापासून कवठेमहांकाळ तालुक्यात ज्यांनी बस्तान बसवायचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते सुरेश भाऊंनी कवठेमहांकाळची पंचायत समितीची सत्ता मात्र कायम राखलेली आहे. त्या दोन्ही तालुक्यातनं राष्ट्रवादीचे चांगले सदस्य चांगल्या संख्येनं निवडून आले आणि राष्ट्रवादीची जी 18 संख्यापर्यंत झालेली आहे एकूण सदस्यांची संख्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची, त्यामध्ये तासगाव तालुक्याचा मोलाचा वाटा आहे, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याचा. आता ह्या सर्व सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18ही सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांचा सत्काराचा कार्यक्रम सांगलीमध्ये नुकताच पार पडला. त्या कार्यक्रमासाठी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर सुरेश भाऊ पाटीलही उपस्थित होते आणि आमदार रोहित पाटील सुद्धा उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा सत्काराचा सगळा समारंभ झाला. परंतु त्या समारंभामध्ये सुरेश भाऊंनी एक वक्तव्य करून अतिशय खळबळ उडवून दिली. आपल्याला माहीत आहे की आबा पाटील हे कट्टर भाजपचे विरोधक होते. त्यांनी कधीही भाजपबरोबर तडजोडीचा मुद्दा मांडला नाही किंवा भाजपला मदत होईल असं कोणतंही राजकीय कृती त्यांनी आयुष्यात केली नाही. रोहित पाटील यांनी सुद्धा तीच लाईन आतापर्यंत कायम ठेवलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये. अर्थात त्यांचा त्या दोन्ही तालुक्यामध्ये प्रामुख्यानं संघर्ष आहे तो माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्याबरोबर आहे. परंतु भारतीय जनता पक्षाबरोबरचा विरोध हा त्यांनी कायम ठेवलेला आहे. असं असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले आणि रोहित पाटील यांचे चुलते सुरेश भाऊ पाटील यांनी त्या मेळाव्यात एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यांनी सांगितलं की या संपूर्ण राजकारणामध्ये आम्हाला भयंकर ताप होतोय. आपण सरळ आता भारतीय जनता पक्षाला सरळ पाठिंबा देऊन टाकूया. अध्यक्षपदाबाबत आणि जिल्हा परिषदेतल्या एकूण सगळ्या पदांच्या बद्दल त्यांच्याबरोबर वाटाघाटी करूया. आणि हे बोलताना सगळीकडे खळबळ उडाली. पण एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, व्यासपीठावर जशी हास्याची लकेर उमटली त्याचबरोबर प्रेक्षागृहातून सुद्धा टाळ्यांचा कडकडाट झाला, ही सुरेश भाऊंनी मागणी करतात. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की या संदर्भात मी रोहित पाटील यांच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, आमच्या घरात ह्या संदर्भात मी कोणतीही चर्चा केली नाही. एवढंच नव्हे तर जयंत पाटील साहेबांची सुद्धा मी ह्या विषयावर चर्चा केलेली नाही. असं असताना सुद्धा सुरेश भाऊंनी मागणी केली की भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊया, भारतीय जनता पक्षाला सरळ पाठिंबा देऊन टाकूया आणि जिल्हा परिषदेमध्ये त्या सत्तेच्या स्थापनेमध्ये सहभागी होऊया. त्यामुळं खळबळ उडालेली आहे संबंध जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणातही उडाली आहे. एकीकडं जयंत पाटील हे रोहित पाटील यांना बरोबर घेऊन सत्ता सांभाळायचा प्रयत्न करतायत, जिल्हा परिषद सत्ता मिळवायचा प्रयत्न करतायत आणि त्याच वेळेला सुरेश भाऊंनी असे वक्तव्य केल्यामुळं नेमकं काय ह्या प्रकरण आहे
असा प्रश्न राजकीय क्षेत्रामध्ये विचारला जातोय. दुसरा एक प्रश्न असा विचारला जातोय की सुरेश भाऊ पाटील यांनी ही जी एकदम अफलातून मागणी केली आणि एकदम अनपेक्षितरित्या वेगळीच मागणी केली, या मग नेमका बोलविता धनी कोण आहे? अर्थात सुरेश भाऊ पाटील हे स्वतः मुरब्बी राजकारणी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आबा असताना सुद्धा ते राजकारण बऱ्यापैकी सांभाळत होते. स्थानिक राजकारण सुरेश भाऊ सांभाळत होते अनेक वेळेला. आणि तिन्ही निवडणुका आबांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकून देण्यामध्ये अगदी रोहित पाटील यांचा विजय असेल किंवा त्यापूर्वीच्या 2 निवडणुकातला सुद्धा राष्ट्रवादीचा विजय असेल, ह्याच्यामध्ये सुरेश भाऊंचा मोठा सहभाग आहे, मोठं योगदान आहे. विशेषतः कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये त्यांनी चांगलंच बस्तान बसवलेलं आहे. आज मितीला सुरेश भाऊ कुठेही गेले तर त्यांच्या मागे सहज 5, 50, 100 कार्यकर्ते असतात. असं त्यांनी स्वतःचं वजन निर्माण केले, मोठा प्रभाव निर्माण केलेला आहे. त्यामुळं ते काय कोणाच्या सांगण्यावरनं, जयंत पाटलांच्या सांगण्यावरनं ते अशी काही मागणी करतील. आणि जे जयंत पाटील स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पुढाकार घेत आहेत, भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊ देणार नाही असं जाहीर करतायत. असं असताना सुरेश भाऊंना ते असं काही सांगतील की तुम्ही बोला भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊया, असं काही वाटायचं कारण नाही. भले जयंत पाटलांच्या सतत भाजप प्रवेशाच्या वगैरे काहीतरी बातम्या येत असतात, पण म्हणून जयंत पाटील असा काही त्यांना संदेश देतील की तुम्ही एवढं बोला, मग बघूया आपण त्याचे काय रिफ्लेक्शन्स येतात, काय प्रतिक्रिया येतात, त्याच्यावरती आपण ठरवू, असं शक्य नाही. त्यामुळं सुरेश भाऊ पाटील यांनी स्वतःच ही मागणी केली, यात काही शंका नाही. ते अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी अनेक वर्ष राजकारण जवळून पाहिलेलं आहे. स्वतः आता ते राजकारणामध्ये सलग आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. हां, हे खरं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होण्यामध्ये जसा रोहित पाटील यांची त्यांना साथ होती, तशीच जयंत पाटील यांनी सुद्धा त्यांची पाठराखण केलेली आहे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या बाबतीत. परंतु या त्यांच्या मागणीमुळं सगळीकडे खळबळ उडालेली आहे. आणि सुरेश भाऊ पाटील हे राजकारणाच्या, जिल्ह्याच्या राजकारणाच्या चित्रामध्ये एकदम ठळक नाव झालेलं आहे. या पुढच्या राजकारणामध्ये म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक संपलेली आहे, परंतु आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत. आणि कवठेमहांकाळ तालुक्याचा सगळा कार्यभार पाहणारे सुरेश भाऊ पाटील यांनी पंचायत समितीची सत्ता आपल्याकडं कायम राखलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राखली आहे. आणि तिकडं मात्र रोहित पाटील यांना तासगाव तालुक्याची पंचायत समितीची सत्ता राखता आलेली नाही. त्यामुळं राजकारणाची काय नेमकी दिशा आहे हे आता भल्याभल्यानं सुद्धा समजत नाही, अशी परिस्थिती आहे. सुरेश भाऊ पाटील यांनी जे वक्तव्य केले त्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. हे काय नेमकं आहे, गूढ आहे याच्या मागचं? जयंत पाटील तर एकीकडं भाजपला सत्तेवर येऊन द्यायचं नाही म्हणून वाटाघाटी करतायत वगैरे अशी चित्र दिसतंय, आणि तिकडं सुरेश भाऊ मात्र भाजपबरोबर जाऊया, कटकट नको आपल्याला, आता ही फार आम्हाला त्रास झालेला आहे राजकारणामध्ये वगैरे असं म्हणतात. यामध्ये सुद्धा राजकारण काही आहे का असा सवाल विचारला जातोय. या कार्यक्रमातच रोहित पाटील हे सुद्धा अतिशय हुशार राजकारणी आहेत. मला वाटतं आमदारांच्या मध्ये, राज्यातल्या आमदारांच्या मध्ये अतिशय तरुण आमदार आहेत, कदाचित सगळ्यात तरुण आमदार तेच असतील. आणि ते आबांचे चिरंजीव आहेत, त्यांनाही राजकारण चांगलं कळतं, समजतं. त्यामुळं त्यांनी त्या कार्यक्रमात सुद्धा एक टोला बरोबर मारला. ते बोलता बोलता जयंतरावनं असं म्हणले की जयंतराव पाटील हे करेक्ट कार्यक्रम करण्यात प्रसिद्ध आहेत, ख्यातनाम आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपली राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून तसाच करेक्ट कार्यक्रम करावा. त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाचा आदर्श आम्ही सगळेजण ठेवतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असंही रोहित पाटील सांगायला विसरले नाही. म्हणजे रोहित पाटील हे सुद्धा काही कच्चं राजकारण करणारे नाहीत. त्यांना साधारणपणे दिशा लक्षात येते सगळ्या राजकारणाची. त्यामुळं त्यांनी आपल्या परीनं त्या समारंभामध्ये सुद्धा या करेक्ट कार्यक्रमाचा उल्लेख केला असं आपल्याला दिसेल. पाहूया नेमकं काय होतं ते. परंतु सुरेश भाऊ पाटील यांच्या या विधानामुळं राजकारणात खळबळ उडाली, यात काही शंका नाही. काका आणि पुतणे यांची वेगवेगळी मतं दिसून आली असंही लोक म्हणतात. परंतु त्यापेक्षा सुद्धा सुरेश भाऊंनी स्पष्टपणे सांगितले की मी घरी काही चर्चा केली नाही, रोहित बरोबर काही चर्चा केली नाही, किंवा साहेबांशी, जयंत पाटील साहेबांची पण काही चर्चा केलेली नाही. मग सुरेश भाऊंनी हे वक्तव्य का केलं याचं गूढ लवकरच आपल्याला उलगडेल असं मला वाटतं. पाहूया काय होते ते. आमचं हे रागरंगट.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.